कत्तलीसाठी पायदळ नेल्या जाणाऱ्या गोवंश तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। यामध्ये 48 गोवंशाची सुटका करण्यात आली असून 19,20,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 5 गोवंश तस्करांना अटक करण्यात आली। ही कारवाई तालुक्यातील गवंडी ते नांदुरा मार्गावर करण्यात आली। महादेव भोयर राहणार चाकोडी, रवींद्र मोकासे राहणार जळगाव, रामभाऊ काळे राहणार झाडगाव, प्रकाश अर्जुने राहणार दत्तपूर तसेच चंद्रशेखर गायकवाड राहणार देहगाव धांदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। बाबुळगाव पोलिसांना सायंकाळच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली की ग्राम गवंडी येथून नांदुराकडे काही इसम गोवंश कत्तलीसाठी पायदळ घेऊन आहेत। या माहितीवरून पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला। पोलिसांना पाहता जनावरे नेणाऱ्यांची तारांबळ उडाली। पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। मात्र अधिक चौकशी सदर जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले। या 3 ते 4 जनावरे आखूड दोरीने एकत्र बांधून त्यांना चारा पाणी न देता निर्दयतेने पायदळ घेऊन जात होते। पोलिसांनी पंचासमक्ष घटनास्थळी पंचनामा केला। यामध्ये 48 गोवंश असा एकूण 19,20,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच 5 गोवंश तस्करांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात बाबुळगाव ठाणेदार दीपमाला भेंडे, रोहित बेंबरे, पीएसआय विकी जाधव, दीपक आस्कर, निलेश भुसे, राजू कोडमेते, मंगेश कळसकर, दिनेश अहिरे, सूरज गजभिये, भूषण बिरे आणि योगेश तिवाडे यांनी केली।